मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकाञ्चीसृजम् दीव्यन्तीं भुवनेश्वरीं अनुदिनं वन्दामहे मातरम्। आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। श्रीभवानी शंकराय नमः। श्रीमात्रे नमः। महादेव शंभो। चातुर्मास व्रतानुष्ठान चलतं अनुष्ठान व्रत ताजें तुमी पालन करता ती आमकां मस्त संतोष। तशेंच चिंतनय थोडें जावंका अनिवार्य आसा। शक्ती जागरण जातना त्या शक्तीचो विनियोग खंयच्यातूं म्हणून आमी परत परत मनांत हाडचें आसता, स्पश्ट करचें आसता। आमगेली तात्कालीक संवसारीक अपेक्षा आसता, दुख्ख ताजें निवारण, एकलें लक्ष्य जाय म्हणलेलें मेळकाची विचार सूर जावंका विचार केल्यार आमगेल्याच जिवनांतू म्हापशी जिवनांत वचका म्हणना की अनंत सती ह्या जिवनांत सुद्दां आमी कल्लेक घेवन बशिल्लीं हें मेळ्ळ्यारीच म्हाका सूख, हें मेळ्ळी जाल्यार जिवनच व्यर्थ म्हणून तो कसलो विशय म्हूण सुद्दां उगडास आसना। त्या वेळार आमी ताका इतलें म्हत्व दिलेलें। हाका विचार म्हणटा ती युक्ती। सो हें कसलें आमी जावंकाची और हें नाकाचें म्हणटा ती एक प्रकार शाश्वत न्हय। सूख ताजे मदी कल्लेक उत्पन्न जाता तें कशी शाश्वत आसतलें। विशयाचें सुद्दां आतां स्मरण ना तावळी ताजें जन्य सूख सुद्दां कशी शाश्वत आसतलें। शास्त्र चिंतन करता आयल्यान ती गुरु सन्निधी प्राप्त जाल्या तावळी पॅरलली एक वाणी आमगेल्या कानार पडत आसता। शाश्वत सुख प्राप्त जावचें साध्य साध्य मात्र न्ही तातूंत अधिकारू अधिकार केल्यार तातूंत स्वरूप जीव भावांतू हें एक महामायाल खेळ हो अहम म्हणलें एक व्यक्ती रूपेण आपणाक स्वीकार करून त्रस्त जाता साधन करी आपणाला आत्मस्वरूप शिवस्वरूप शिवोहम अहम ब्रह्मास्मि हें ज्ञान प्राप्त करचे प्रयत्न करी तवळ तें शाश्वत सुख सुलभ जातलें। सुलभ म्हळ्यार तुगेलें स्वभावचें तुगेलें सच्चिदानंद स्वरूप तूं अशी हो बोध मेळटा। आतां हे बोध आमकां लौकीक खंयच्याय प्रमाणान मेळना। शब्द स्पर्श रूप रस गंध आनी युक्तीचो प्रयोग करून सुद्दां आमकां वी कॅनॉट एस्टॅब्लिश दिस हें एक सिद्धांत करूं जायना। हें सिद्धांत आमकां खंय थान मेळटा श्रुती वाक्यांतान। श्रुत्यैक प्रमाणम श्रुतयः प्रमाणम श्रुती मस्त सती उपनिषदांतू मस्त वाक्य सती त्या वाक्याचें तात्पर्य अंततो गत्वा जीव ब्रह्म ऐक्य अखंड रूप स्थितिरेव मोक्ष म्हणून सगळे श्रुतीचें प्रमाण घेवन ही मस्त प्रमाण म्हणा ती श्रुतीचें एक प्रमाण तें। कर्ण कशी शब्दाचें प्रमाण आसता, चक्षु कशी रुपाचें प्रमाण आसता प्रमाकरणम, तशीच हें अलौकीक एक ज्ञान आसा आत्मज्ञान तें श्रुतीन मात्र मेळटा। श्रुती तुमी मस्त पळोवनचे अभाव सती उपनिषद मस्त सती तांतू मस्त मंत्र सती। सो दे आर नॉट ऑल इंडिपेंडंट प्रमाणाज, इट इज वन प्रमाण
श्रुती प्रमाणम एक वचन ते मुख्य उघडा स्तवन घेयाती. सो तशी आम्ही सूर करतना चिंतन भगवान वेदव्यासांगेल स्तुती केली. व्हड स्तोत्र तें संक्षिप्त पटपटपट घेतलें. कल्याक तांगेल पूज जाता आनी कल्याक आमी गुरुपौर्णिमेक व्यास पूज करता ती आचार्यांतू कलेक तारतम्य म्हूण सना. कळ्ळें? अंततो गत्वा हे आचार्य आनी श्रेश्ठ, ते आचार्य आनी श्रेश्ठ. आमी आमगेल परंपरेन पळयतना आमगेल गुरू आनी तांकां वरेण्य जावन आशिल्ले तांगेल गुरू. सो तितलो मर्याद दिता ती. बट तांगेलें थंय ऐक्य जालें, थंय भेद ना. एक तत्व येता असो आमकां बोध दिता आसा. दक्षिणामुर्ती थानू सूर जालेली ती एक परंपरा, तीच आमकां आतां बोध दिवच्यांतू सज्ज जावन आसा. ताका आमी महत्व दिता ती. जाल्यार सुद्दां भगवान वेदव्यासान गेलें चरित्रच तशें आसा, अवतरण तांगेलें. तांतू विलक्षण कार्य जाल्यां म्हणून एक लौकीक आमगे जिवनांतू खंय ती गुरुशक्ती पावता साध्य आसा तें दाखोवन दिल्या. उगडास आसा की तुमकां भगवान वेदव्यासाष्टकम घेतिल्लें. वननिवास करू परौ कुरु दंपती सुतशुचा तपसाच लास्टांतू तेंची सगळो अनुभव केलो. दिव्य एक जन्म धृतराष्ट्रालो, आशमस्तची. आनी मागीर सगळें जाल्लें घोटाळो म्हणा पळय वनवास स्विकार केलें. तृतीय आश्रम. वानप्रस्थाश्रम स्विकार केलेलें. ती वनवासांत तशी राबिल्ली तपसा आनी सुतशुचा. अयो इतलो चेड वचली, सगळीं वचली म्हणून. तें दुख्ख वच का म्हूण परत अवतर थंय येवन वचून तांकां मेळ न्हू. तुगेल चल्लें नवें वीरगतीक प्राप्त जाल्या ती स्वर्ग लोकांत आसा. आपयता त्या आत्मांक म्हणून आपयलें. तितलें सामर्थ्य आशिल्लें भगवान वेदव्यास. आनी ताणें याना फुडें हांकां पळोवन गांधारीक आनी धृतराष्ट्राक कल्याक आपयलें. एक जल्मा खातीर आवस बापूसू कितली जल्म आनी आत्तां आमी तें सूख भोगत आसा ती कसल्या कर्माक आपयल्या. चिंत कोरनाक तूं तुगेलें तप करी म्हूण वचून अशें जाल्लें. तांणी सांगचें कोणा खातीर आमी चिंत करता आसत, दुख्ख पावता आसत, तींच सांगता ती आय एम इन अ मच बेटर पोजिशन देन यू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. म्हाका कल व्हरलें. मागीर एक अलौकीक शक्ती आशिल्ली सुद्दां आमकां सुद्दां हें दृश्टांत कितलो मठाक वैराग्य दवरका. विवेक विचार जालो, मागीर एक विवेक येता, मागीर तें वैराग्य येता. प्राप्त जावंक आशिल्लें आनी जाय न्ही जाल्यार वैराग्य न्हय. 2 दिवस पयलींची एक चॉकलेट दवरलें आमी. ते चल्याक मस्त तयार केलेलें 4 वर्सांचो. वचना फुडें नमस्कार करका हें तें करून सगळें प्लॅनिंग जाल्लें. ह्या ना पूण मागीर जाता. कॅलेंडरांत पळोवन अभ्यासू हांसता ती उलयतात म्हणून स्ट्रायक जायना तांकां. पॅनीक. मागीर एक भायपण वचलो जाल्यार मागीर चॉकलेट घेवचें आसा. आश मस्त आसा. येवन घेवचें धैर्य ना, एक लाज. पयलींच्या डिनांतली येतालो, आतां जिगेची व्हड जाला 4 वर्सांचो. भयंकर लाज. मागीर हांव सूख सांगता तूं वचून हाडी. ना हांव सांगता तूं वचून हाडका. चॉकलेट दांतां वायट, ग्रेप्सार सार म्हणटा तशी वैराग्य न्हय. मागीर वतून ओके हें समज अनुभव कोर न्हू. हें अशाश्वत म्हणटा ती आनी एक शाश्वत सूख सुद्दां आसा. ताजे खातीर वैराग्य म्हळ्यार विगत राग यस्मात आनी विशेष राग सुद्दां जावंका. म्हणूची कर्मयोग म्हणटना उपासना नाजाल्यार यू जस्ट ड्राय आवट. सोशल सर्विसान करूं वता ती आय डोंट नीड गॉड. देर आर पीपल अरावंड मी हू आर लेस फॉर्च्युनेट दॅन मी. तांकां दुख्ख आसा तें निवारण केलें. दोज पीपल ओनली नेक्स्ट जनरेशन विल से हू आर यू. जाल्लें. सो वॉट हॅव आय अचिव्ड म्हूण जाता. मस्त सोशल सर्वीस केल्ल्या लोकांकय तशी जाल्या. बुद्धीपूर्वक केल्यार एक वैराग्य येता, विरक्ती येता आनी तांतूं सहज कल म्हणटा ती एक विशेष रागू दाबान सूर जाता. आत्मचिंतन सूर जाता.
सो हें आमगेलें अनिवार्य जावन आसा म्हणून आमी मस्त आग्रह करता ती पॅरलली उपासना वाडया ती तुमगे जिवनाचें एक अंग जावन वचका तातूंत थोडे व्यायाम प्राणायाम हे 3 प्रकारचे डायफ्रामॅटीक ब्रिदींग करचें रिलॅक्स्ड नॉट एक्झॅजरेटेड ब्रिदींग जाल्यार जप करचें वेर यू बिगीन टू फेस युअर सेल्फ सगळें केलें बरें असो हें असो अर्पण करून आय एम अनटच्ड बाय दीस म्हळ्यार अनुभव खंय येता कर्मांत येतोय ना अशी उपासनेन तुमकां ना तें ऐक्य जातना गुरू सन्निधीन तूं आपणाले इश्टदेवता सांगाती मंत्र घेवन ताजें एक अवलंबन घेवन ऐक्य स्थापीत करतना यू कॅन डेअर टू रायज अबव युअर ओन बॉडी कॉन्शियसनेस म्हळ्यार ऑर युअर इंडिविज्युअलिटी अदरवायज द वर्ल्ड ओनली रिएनफोर्सीस दॅट व्यवहार करतना आय एम ब्रह्मन म्हूण बसल्यार 2 मेळटले सो तशी आमी बुद्धीपूर्वक प्रवेश करतना ते परत परत चिंतन जावंका आज आशिल्लें एक कनकधारा स्तोत्र घेवया म्हणून हाजें व्हड स्तोत्र आनी आज कितलें घेवचें आसा ती एक 3-4 श्लोकांच मात्र उच्चारण करचें नाजा मस्त वेळ लागतलो आनी दुसरें म्हळ्यार आमी हें आयकलेलें मिती ते राग मालिकेंत म्हणलेलें एम.एस. सुब्बलक्ष्मीन आसा आतां आमकां म्हणूं जायना प्रयत्नय करचे ना जाल्यार तें एक फ्लोंत म्हणूं सुरू केल्यार नाना प्रकारचे राग येतले सो एकची खंयची एक स्टायलान तूं आमी एक 4 स्तोत्रांचें उच्चारण करुया ताजेर चिंतन करुया विलक्षण स्तोत्र स्तोत्राची महिमा मकल्ली composed by Adi Shankaracharya when अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे अखिल शास्त्रविद at the age of 8 चतुर्वेदी अवतारी प्रॉडिजी म्हणून अवतारायचे कार्य आशिल्लें सो तशें 8 वर्सांनी सगळें चतुर्वेद ज्ञान जाल्लें आनी मागीर आनीकल वेद वेदांग असो तेवूय तातूंय निष्णात जावन आशिल्ले गुरुकुल वासांत आशिल्लें आजुनिके भगवतपाद गोविंद भगवतपादाचार्यांक गेलें सानिध्य मेळनिशिल्लें गुरुल्या वचनिशिल्लीं भिक्षाटन करता आशिल्लीं भवती भिक्षान देही ब्रह्मचारी करता गुरुकुलांतू आसतना भिक्षाटन करचें आसता गांवांत वचून आनी मागीर सगळें पोटलींत हाडून गुरूंगेले चरण अर्पण करता ती मागीर गुरू समज कितल्या कोणाक दिवंक प्रोपोर्शन्स हांवें करून दिता ती ताका भिक्षा म्हणटा ती ते भिक्ष करचे अधिकारू ब्रह्मचारीक आसता संन्यासीक आसना संन्यासीन भिक्ष करचे म्हळ्यार अशी वचून राबचें थंय बागेल बंद जाल्यार नोळेत वचका भिक्ष दी म्हूण म्हणचें आसना सो हें भिक्षा केल्लें म्हळ्यार ही वॉज स्टील ब्रह्मचर्य आश्रमांत तूं 8 वर्सां चल्लो बट अवतारी आनी पूर्ण ज्ञान आशिल्लें अवताराची एक लील चलता आशिल्ली त्या परिस्थितीन तूं भिक्ष करूं वचूलें तावळी एक घर थंय राबलो निमगिलें ती एक म्हातारी भायर आयली अयो असलो तेजस्वी हो एक वटू आयला भिक्ष निमगे तसो धांवली भितर कले मेळ्ळी तिका घर खाली एक आवाळ सुकिल्लो आवाळ थंय एक मुल्यांत आशिल्लो लाजतच आयली दिवंक का कसली तिगल धर्म तें पालन करूं पळयता दिल्लें त्या हांतू कसली एक करुणा उमळाई म्हणटा ती गोतना अयो इतल्यान तशी जाय न्ही अवतारी थंय एक करुणा पुरीत हृदय तो भयंकर दुख्ख जालें पाप दिसलें इगल कर्मा मितींची का पूर्वजन्मांत घोटाळ केला म्हणून हें येता अनैश्वर्य प्राप्त जाल्यार सुद्दां आत्ता तें दुख्ख आनी आत्ता तें एक पश्चाताप कल्लीत पश्चाताप म्हाका मेळ्ळी न्ही म्हाका दिवच्या जाय न्ही म्हणून तें पळोवन द्रवीत जावन स्फुरीत जालो हो स्तोत्र हे श्लोक सगळे मुखारविंदांतल्यान निस्सरीत जाले श्लोक माध्यम स्तोत्र रूपेण आदिशंकराचार्य शंकराल तोंडांतल्यान तो वटुले सो अत्यंत करुणांतू हें उत्पन्न जाल्लेलें
मंगलाचरण मागीर पळया. अंगं हरेः पुलकभूषणमाश्रयन्ती भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणन्तमालम् अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला माङ्गल्यदास्तु मम मङ्गलदेवतायाः. महादेव महादेव. एक एक श्लोक करूया. प्रथम 3, 4, 5 श्लोक विलक्षण सती हैं अवतरणाचे अत्यंत एक कोमल अवस्थांतू आपणाले शिवस्वरूपात सम अनुभव आशिल्ले एक अवतार है. निर्गुण प्रपंचोपशमम तैन तत्व एक तांतू एक शक्ती स्पंदन जाता. सृष्टी जावं का एकोहम बहुश्याम म्हणून तशी वेदांत सांगल्या. आनी मागीर सृष्टी एक कल्पना रचित जाता. त्या हातूंत नानात्व सुद्दां येवच्या सूर जाता. उपासकानां कार्यसिद्ध्यर्थम ब्रह्मणो व्यक्तरूपकल्पना. उपासकांगेल एक आराधने खातीर तांगेल कार्य सिद्ध जावं का उपासना म्हटल्यार कर्मकांड आसा, उपासना आसा, ज्ञान आसा. कर्म आमी योगवत कर्म करतना कर्मयोग म्हणटा ती ताच्यान कल जाता चित्त शुद्धी जावच्या सूर जाता. ते शुद्ध जालें चित्त विह्वल जावन वतलें एक विरक्ती येतना म्हणूच उपासन करता ती चित्त ऐकाग्र्या खातीर. सो तें एकाग्रता हाडयतना मंत्र जाय, आपणाली इश्ट देवता जाय. 1 पॉयंट कॉन्टॅक्ट म्हणटा ती तशी इश्ट देवता दिल्लेली आसता. त्या देवतांतू अनुग्रहात्मिका शक्ती, सृष्टी करची शक्ती, सगळे शक्ती आसा ती 1 पॉयंट कॉन्टॅक्ट म्हणटा ती तशी कोर न्हू. दॅट कनेक्शन इज बिल्ट अप. दावा सांगा ती. सो त्या संस्कारानुसार नाना रूप इष्ट देवताल आसता ती. ईश्वर आसा, विष्णू आसा, देवी आसा. देवीन सुद्दां सौम्य रौद्र रूप इत्यादी हें दिल्ल्यां कोण ब्रह्मण व्यक्त रूप कल्पना. थंय थानूच आयलें आमी कपोल कल्पित रूप घेवन कले उपासन करतात म्हणून आमकां परंपरेन आचार्यांनी हे अशीश रूपान सुद्दां तुमी ध्यान करयेद मागीर ऐक्य जाता तो पर्यंत हें अशी ध्यान करयेद म्हणून आमकां सांगिल्लें आसा. त्याच तरारी हें एक अनुभव व्यक्त जाता आसा. कोण व्यक्त करता आसा? शंकर. कोण शंकर म्हळ्यार जगद्गुरू शंकराचार्य जाल्यार तांगेले एक ब्रह्मचर्य आश्रमांतू भिक्षाटन करतना तिगल तें दुख्ख पळोवन करुणा द्रवित जावन प्रार्थना केल्या. हांगा कल्लें पेटंटली कल्लें धन ना, अर्थ ना. ओहो ताजे मितीतलें दुख्ख म्हणजे भितरी महालक्ष्मील ध्यान. त्याच तरारी आनी महालक्ष्मील ध्यान म्हळ्यार आपणाल अनुभव सिद्ध घेवन हें व्यक्त जालेलें हें. अंगम सगळें हें दृष्टी 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 स्तरार आसा. अत्यंत सूक्ष्म विषय म्हणून आमी सांगलें प्रथम 3-4 श्लोक आसा ती एक मस्त तांचो गांभीर्य आसा. हगूर घेवंक पडटलें. दृष्टी सृष्टी म्हणटा ती. आमी हें जगत पळयता आसा ती जागृत अवस्था. हांव पळयतां, हांव अनुभव करतां आनी इंडिपेंडंट ऑफ मी ही सृष्टी चलता आसा म्हणून आमगेलो एक विश्वास.
वेदांतान सांगता ती तुगल आत्मस्वरूप पयल आच्छादित जाल्ल्या शिवभाव आशिल्लो जीवभाव आयलो अज्ञान आयलें ते अज्ञानाच्यो दोन कार्य जाल्लीं एक म्हळ्यार आशिल्लें धांपून वचुलें आनी नातिल्लें प्रकट जाल्लें एक आवरण आपणा स्वरुपाचें आवरण आनी हाय 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 करून हम जीव भावांतू शिरकलो तितलें मात न्ही नातिल्लें प्रस्तुत जाल्लें विक्षेप म्हणटा ती नानात्व आयलें मी एंड अदर्स मी एंड दिस अहम इदम हो भेद उत्पन्न जाल्लो दृश्टांत दिवच्याक सांगता ती अरे स्वप्न दृश्टांत पळ तूं तुगल्याचे स्वप्नांत तूं कलकल अनुभव करतना ते सत्य म्हणूच अनुभव करता तांतू तूं एक व्यक्ती विंगड प्रकारचो जीव वय नवे आत्तांची रामू मामान आत्ता न्हिदलेले ताणें समनीत पडलेले तावडी स्वप्नांत तूं कल जाता हांव रामू म्हण हांव अमूक कोण की कसली की कोणा सांगात झगडता अशें की कल म्हणून कोतना धांवता अशें कल्लें जाग दिसना पळ हां आय एम दीस तें न्ही म्हूण आमी लेखता ती जाल्यार तें दृश्टांत दिल्या स्वप्नांत तूं कशी तूंची दुसरें नानात्व प्रकट करता अनुभव करता आनी आपण विंगड म्हूण अनुभव करता हें एक जिवाल अनुभव ताका तितूं सामर्थ्य आसा आपणाल प्रारब्धान तूं तितली सृश्टी करची केन्ना स्वप्नांत तूं ईश्वराक नावे ईश्वर स्वेच्छया करता आपणाल खुशींत करता जीव भावान शिरकना फुड मात्र त्राही सूर जाता सो हांगा एक आवरणय आसा आनी नातिल सळ प्रस्तुत लोकवत्तू लीला कैवल्य म्हणून आसा बट ते लिलावर न्ही पिडादायक जाल्ल्या तितूंत एक भेद आसा ब्रह्मज्ञानी दृश्टींतू आनी एक बद्ध जिवाल दृश्टींतू हें परत विचार करता वचा ती मागीर हांतू ह्या दृश्टीचेर कसल्याक तितलें एक सौंदर्य इत्यादी हाडटा आसत म्हूण अर्थ जातलो अंगम हरेः हरिलें पुलकभूषणम अंगम आश्रयन्ती भृंगांगना इव मुकुलाभरणम तमालम अंगीकृता अखिल विभूति अपांगलीला मांगल्यदास्तु अस्तु मम मंगलदेवतायाः मांगल्यदाः अस्तु मम मंगलदेवतायाः अंगम पुलकभूषणम अंगम हरेः विष्णु शेषशायी आसा पुलकभूषणम अंगम पुलकित जाता जाल्यार तागेल अंग म्हळ्यार निद्रा न्हय ती अवस्था आमकां कळचना आमगेले एक आयदर स्लीप और स्वप्न और मूर्छा स्वभाव आसा हें योग निद्रा केल्लें अर्थ जायना ते कसलें आजून एक व्यक्त ना अखंड तत्व तें पद्मनाभ इत्यादी म्हणून हातूंत दिल्या शेषशायी जावन आशिल्लें सगळें आपणांतूच धारण करतलें तें एक अखंड रूप जाल्यार तांतू सुद्दां एक पुलकभूषणम अंगम हरेः आश्रयन्ती भृंगांगन्या इव मुकुलाभरणम तमालम हां उपमा दिल्या आश्रयन्ती आश्रित करता कल्लें मंगलदेवतायाः दृष्टिः लक्ष्मी दृष्टी आश्रयण करता आसा थंय शेषशायी जावन आशिल्ल्या विष्णू शरिराक आनी तिगल दृश्टी पडल्या म्हणून पुलकभूषणम अंगम हरेः देर इज एन इमिडिएट रिस्पॉन्स हरेः आश्रयन्ती कशी भृंगांगना इव मुकुलाभरणम तमालम तमालम एक झाड क्रीपर म्हणटा ती दाटाची वृक्ष तांतू पुष्प विकसित जाता आसा ती त्या वेळार भृंगांगना फिमेल बीज दी हुवर अरावंड डार्ट इन एंड आउट थंय येता तें जाता ऑल एट्रॅक्टेड ते बीज कशें येता ती वता ती येता ती वता ती
तुमकां तो त्रास जातलो एक मूस आयल्या जालें काम. मॅरी इट्स नॉट स्टॅटीक बेळा कोण पळयतस म्हणजे दृश्टीन तुवें पळया ती कितलें सौंदर्य आमचें आसतात न्ही एक म्हणटा मूस आसता ती हांव मूस म्हणी बीस येता त्यो वतात एट्रॅक्टेड बाय दॅट ताजे फ्रेग्रन्स ते पुलक कितें जाल्लेली पुष्प ती तमालमाची ताज्यान ते म्होवा मूस अंग ना जाल्यार फिमेल येता ती डार्ट वे तशी तिगल दृश्टी पडतस कोणाचेरी विष्णूचेरी मुकुंदाचेरी पुलकभूषितम अंगम. थोडे मूस आसता ते बसल्यार हालना तेची वच रे समज उखडून दवरकर तशी गद्द दिश्टी नाही येता वता ते तशी तिगल दृश्टी पडत आसता विष्णूचेरी. तो आपणाल योग निद्रांत आसा बट ही इज इंटेन्सली अवेर ऑफ हर प्रेझन्स. दीस इज द फर्स्ट थिंग हांवें कळका. ना जाल्यार 2 विंगड म्हूण जाता. विष्णू विंगड महालक्ष्मी विंगडाची नो कनेक्ट ते कसल्याक मुखार येतले ऐक्य. सो तशी कोणाल दृश्टी निरंतर विष्णूचेरीच आस तशी तिगल दृश्टी अंगीकृता अखिल विभूतिरपांग लीला. खंच दृष्टी मिती एक दृष्टीची लीला अपांग लीला. अपांग मग कटाक्ष सुद्दां साइड ग्लॅन्सेस अपांग लीला तिगल दृष्टीची आनी एक लीला मकलें अंगीकृत अखिल विभूति ही. अंगीकरण मकलें एक मेरी अंगीकृतम मया यद भवता उक्तम तद मया अंगीकृतम. तुमकां म्हणलें हांव स्वीकार केल्लें म्हणून. अथवा अंग दिमचें अव्यक्त आशिल्लें सृश्टी केल्ली हें पंचमहाभुतांची सृश्टी कोर न्हू एक जड प्रपंच म्हणटा ती निर्माण केलेलें. गिविंग इट अ फिजिकॅलिटी अंगीकरणम तशी तिगल दृश्टी आसा अपांग लीला. सो हांगा 2 कार्य जाता आसा ती लक्ष्मीली. एक दृश्टी सतत निरंतर पडता आसा विष्णूचेरी. कल्याक विष्णू तिगल अधिष्ठान तागेल विस्मरण जाल्यार ती लक्ष्मीच न्ही. खंयची एक राक्षसी शक्ती जाता. दृश्टी म्हळ्यार अवेरनेस म्हूण येता सतत कॉन्स्टंट अवेरनेस. एट द सेम टायम अपांग लीला तिगल कटाक्ष दृश्टीने सृष्टी जाता आसा. अंगीकरण में हांगा गिविंग बॉडी गिविंग सबस्टन्स रियलिटी म्हणटा ती टू वॉट वी परसीव एज रियल जगत. अर्थ जाता आसा माया कल्पित देश काल कलना म्हणटा ती तें ही शक्ती करता आसा. बट ही त्रिगुणात्मिका जड माया न्हय सृष्टी क्रमांत मस्त नंतर आयली ही. दिस इज द फर्स्ट प्रकटन संकल्प म्हणटा ती बहुश्याम मेळिल्लें. त्या खुशीन तूं हारिल्लें एक संकल्प मात्र आसा. ती संकल्प शक्ती इच्छा शक्ती तागेली कार्यान्वित जाता आसा. शिवदृष्ट्या ईश्वरा दृष्ट्या देवाल दृष्ट्या पयली इच्छा मागीर ज्ञान आनी क्रिया येता येवच्या भाव आसा. सो ते इच्छा शक्ती तागेली पुलक कितें करतास तागेल आपणालेंच अंग आपणा शक्ती कार्य करता आसा. सो तिगल दृश्टी त्या शक्ती दृश्टी निरंतर पडता आसता आपणाल अधिष्ठानाचेरी विष्णूचेरी आनी कटाक्षाने सहजतया एफर्टलेसली म्हणटा ती दृश्टी सृष्टी पळयत पळयतनाची सृष्टी करता आसा. कशी की एक जड पुरुश सुद्दां स्वप्नांत तूं कसले एक सृष्टी करता हांगा स्वप्रेरित जावन अखंड ते शक्तिमत्त तें शक्तीची तीची सृष्टी करता आसा. तिगल ती एक लीला. तशी विष्णुले अनुसंधान करता आशिल्ली ती शक्ती नेवर लुजींग सायट ऑफ दी बेसीस अधिष्ठान मेळिल्लें आनी सृष्टी सुद्दां करता आशिल्ली तीची शक्ती मांगल्यदा अस्तु मम मंगल देवतायाः. ती दृश्टी म्हाका मंगलता दिव. कळटा हें गांभीर्य ह्या श्लोकाचें. खंयची एक शक्ती म्हूण न्हय
देवालीची शक्ती अभिन्न जावन आशिल्ली, नॉट कट अवे, नॉट हँडेड ओवर एंड देन ओके यू हँडल दिस सृष्टी, आय एम गोइंग टू टेक अ नॅप म्हणून समज रिस्पॉन्स आसा थंय तिगल दृश्टी पडलेली मी ते पुलकित जालेल अंग जावन आशिल्लो विष्णू तागेलीची शक्ती शक्तिमतः अभेद म्हणून आमगे सिद्धांत हे अशी आमी शब्द दिता सती वेदांताचे टर्मिनॉलॉजी म्हणटात. हे मुखार तुमी चिंतन करतना इट विल रियली अर्थ आमच्या सूर जातलो. शक्तिमतो हो अभेद हांतू तागेल अभिन्न जावन आशिल्ली शक्ती सृष्टी करता जाल्यार इट इज नेवर बेरेफ्ट ऑफ द अवेरनेस ऑफ वॉट इट बिलोंग्स टू. ऐक्य थंय विष्णू सांगत आशिल्लें ती शक्ती अपांग लीला सृष्टी अनायासेन आपणाल्याचे खुशीने सृष्टी करता आसा. आतां होवय विशय आतां आनी सूक्ष्म चिंतन केल्यार तिगल खुशी विष्णून सानिध्य आशिल्ली ती खुशी सृष्टी केलेल्याक खुशी न्ही, त्या एक सहज प्रकटनाची. तागेल कशी एक पुलकित जातांग तशी ती कटाक्ष अपांग लीला कटाक्षाने सृष्टी करता आसा. तशी त्या महाशक्तीले हांव अनुग्रह याची. मज खातीर ती दृश्टी कलकोर मांगल्यदा मंगलता दिवो म्हणून मंगलता जाय जिवनांतू म्हणून प्रार्थना करता आसा तो शंकरू कोणाक पळोवन तिगल त्या एक वृद्धालय दारिद्र्य पळोवन करुणामय जावन. आनी तुका अस्पश्ट असल्या परत करया आतां एक 3 श्लोक पणी करया. मुग्धा मुहुर विदधती वदने मुरारेः प्रेमत्रपा प्रणिहितानि गतागतानि मालादृशोर्मधुकरीव महोत्स्फलेया सा मे. हांगा एक शब्द मिस जाला का श्रियम दिशतु सागर संभवायाः. श्रियम घालका अस्व थंय सा मे श्रियम अस्व कि ना अस्व. अच्छा कन्नड वर्शन सा मे श्रियम दिशतु सागर संभवायाः. खंयच संभवायाः सागर संभवायाः मंथन करना पड़े. मंथन जालें समुद्र मंथन जालें क्षीर सागराचें तावळी नाना प्रकारचे सगळे विभूती भायर येवच्या सूर जाल्यो तांतू लक्ष्मी आयल्यो. सो सागर संभवा ती सागर संभवायाः महालक्ष्मीले सा मे श्रियम दिशतु. तिगल दृष्टी म्हाका श्रियम गुड फॉर्च्यून मंगलता ऑस्पिशियसनेस दिवो म्हूण ही प्रार्थना 2 श्लोकांतू. मुग्धा मुहुर विदधती वदने मुरारेः. मुग्ध जालेली ती लक्ष्मी मुहुर परत विदधती वदने मुरारेः. थंय मुरारीले तोंड वदनम प्रेमत्रपा प्रणिहितानि गतागतानि. दृष्टीच विशय तिगल दृष्टी आसा परत मुकुंदाल तोंडार पडता आसा नाजाकल करता आसा अपांग लीला सृष्टी करता आसा. हें युगपत जाता आसा म्हणून आमकां कळ्ळें आसा 2 विशय सांगाती पळोवचे वचले ते दोळे काणशे जातले नाजाल्यार एकाच एक जातलें. सो सायमल्टेनियसली जाता आसा म्हूण दाखोवच्याक हें सांगता आसा ती. टोटल अवेरनेस ऑफ विष्णू थंय तें आकर्शण हें आपणाल अधिश्ठान म्हणून एट द सेम टायम ही लीला काल्पनिकेक चलता आसा सृश्टीची. मुग्ध जाले लक्ष्मी दृश्टी परत पडता आसा विष्णू मुखारविंदाचेर. प्रेमाने प्रेरित जालेली त्रपा मकलें लज्जा हरी म्हणटा ती बॅशफुलनेस. हें कोण पळयना कोण पळोवंच न्ही हांगा आयकल म्हणचे आमगेली संस्कृती हो पळयलें ओ नाका
पळयलें डिस्टर्ब करचें नाका वॉट एवर पळयलें प्रणिहिता गतागतांनी पेटयली दृश्टी वापस धाडली, पेटयली दृश्टी वापस धाडली, अशी एक चलत असती ग लीला. अत्यंत एक सूक्ष्म स्तरारी ही कल्पना आचार्यांगेलें त्या प्रायेरी अनुभव न केले त्या स्तराचेरी कसले ते एक थंय रस कसले एक आनंदाचो अनुभव जाता त्या लौकीक दृश्टांतान घालका म्हळ्यार अशी प्रस्तूत केल्या. प्रेमत्रपा त्रपा म्हळ्यार अगदी लाजून परत गतागतांनी दृश्टी तिगल परत परत मुरारे हे वदनम आश्रयती आणि परत थाणता आपणा सृष्टी चलतस परत दृश्टी पडली भयंकर थंय आकर्षण गतागतांनी ते कशी माला दृशोर मधुकरीव महोत्पलया. परत एक दृश्टांत दिलें विकसीत जालेलें कमल थंय ते मधुकरी म्होंवा येता ती वता ती येता ती वता ती थंयची राज्य करना ती तशी तिगल दृश्टी परत परत वदने मुरारे हे थंय पडतस. दृष्टी कल म्हणजे शिवानंद लहरीचा मी श्लोक मस्त पण घेतला तांतू सगळं रस एकांतून घालून सोडल्या ती. शिवे शृंगारार्द्रा तदितरजनी कुत्सनपरा सरोषा गंगायां गिरीशचरिते विस्मयवती हरारिभ्यो भीता सरसिरुह सौभाग्यजयिनी सखीषु स्मेरा ते मयि जननी दृष्टि सकरुणा. प्रार्थना सगळं भाव व्यक्त जाता आसती हे देवी तुगल दृश्टीन तूं. शिवा ईश्वर आदिकान पळयतना श्रृंगारान आर्द्र जाल्या ती दोळ्या दृश्टींतूंच ती आर्द्रत आसा. शिवे शृंगार आर्द्रा तद इतर जने कुत्सन परा. शिवतत्व सोण आनी कले बळयल म्हळ्यार अशिव जाल्या. शिवाक सोण केलें आसा अशिव आम कुत्सा जुगुप्सा म्हणटा ते तिरस्कार भावने येता अमंगल कले पळयल्यारी भाव प्रकट जातास नेत्रांतू दोळ्यांतू. कुत्सन परा सरोषा गंगाया कोपस कोणाक पळोवन गंगा मैयाक पळोवन आपण माथ्यार कल्या बसकारून घेतल्या ही का म्हणून. सरोषा गंगायाम गिरीशचरिते विस्मयवती. गिरीशचरित म्हळ्यार ताणें अशी राक्षसांगेल हनन केलें अशी दमन केलें अशी तागल सामर्थ्य इतलो अनुग्रह केलें हें सगळें चरित्र चिंतन कोणें केल्लें कथन केल्लें आयकून विस्मित जालेली दृश्टी आसा तिगल त्याच नेत्रांतू. हरारिभ्यो भीता आनी तागेल आभरण सर्प जावन आसा ती तें पळोवन भय दिसता आसा तिगल दृश्टींतू. सगळो भाव प्रकट जाता आसा ती दृश्टी मात्रांतू. सरसिरुह सौभाग्य जने जयिनी आनी तिगल नेत्र तांगेल नैसर्गीक असलं सौंदर्य आसा की एक कमलाचें सुद्दां सौभाग्य हरण करता. आमी कमलाचें कमलदल नेत्र म्हणटा ती उपमा दिता ती दॅट इज नथिंग दी एग्जाम्पल कंपेर्ड टू वॉट इज बीन एक्झेम्प्लिफायड. सरसिरुह सौभाग्य जयिनी सखीषु स्मेरा. तुगल सेवेंत कोण आसा ती सखी तांगेल प्रती स्मेर प्रसन्न खोशीची करी प्रेरित करतल एक दृश्टी. ती दृश्टी हे जननी मयी सकरुणा जावा म्हण थंय प्रार्थना. सगळो भाव तो प्रकट करूं जाता जळोवन घाली येता. सृश्टी स्थिती लय करतस तूं जाल्यार मज्जेरी म्हाका पळोवन भितरी सकरुणा दृश्टी मज्जेरी केन्नाय आसो म्हण थंय प्रार्थना केल्या. थंय ते दृश्टी दृश्टी दृश्टीचे सगळें येता आसा. हांगाय तशीची दाखयता आसा ती ते दृश्टी सृश्टी. हांगा कलेक प्रयत्न करचे मस्त त्रास जालो आनी मागीर रेस्ट घेवंक कान म्हूण कले ना देवान सृश्टी करतना पळयत पळयतना सृश्टी तीची शक्ती आनी करतना
आपण कोण म्हणून विसरना, आपणाला अधिष्ठानाचे केन्नाय अनुभव जात असता म्हणूचे परत परत विष्णू मुखार विंदारी ती दृष्टी वत्तस. आपणाल हें अधिष्ठान म्हणून तशें आशिल्ली ती सा मे दृष्टि श्रियं दिशतु सागर संभवायाः. हांगा महालक्ष्मी तीची दृष्टी खंयची दृष्टी की निरंतर विष्णू मुखारविंदाचेरच लाजून मागीर आपणाल कार्य करता, सृष्टी करता, परत त्या विसरनातील थंय वता. ती दृष्टी अचंचल जावन म्हाका म्हजेर यावा, दिशतू मार्गदर्शन करो, प्रोवाइड और गाइड बोथ कैन बी टेकन इन दिस. दिशतू मार्गदर्शन करी, म्हाका सन्मार्गार लाई, श्रेय प्राप्त करता हांवें प्रिय न्हय, और म्हज्या जिवनांत तो दृष्टी मितींची तें एक सौंदर्य हाडी, एक रसता हाडी. हें स्तोत्र उच्चारण करना फुडें उत्स्फूर्त तें केन्ना प्रकट जालें, ती आख्यायिका आसा. त्या वृद्धाल एक आंगणांतू झाड आशिल्लें, आवळ्याचें झाड, तातूंत भांगरा आवाड आयलें, समृद्धी आयली. तितली ती एक करुणा ते व्यक्त जालेलें महालक्ष्मीने तशी एक वर दिली तिका. तिगल प्रारब्धानुसार योग नाशिल्लो, दुख्खाचें दारिद्र्याचेंच आशिल्लें, बट हांगा शिवसंकल्प जालो बरें जावं. तितली तिगल एक व्यथा, क्षुद्र एक आपणाल काम, गृहिणी म्हणून अयो हो वटू आयला, कशें तें आपणाक कसलेय दिवच्या जायना म्हणून लज्जीत जावन तें एक सुख आवाळ दिल्लो. तितलो तिगल तें पाप प्रक्षालन जालें तातूंत ह्या संकल्पान प्रार्थनेन महालक्ष्मीला अनुग्रह जावन थंय भरभराहट म्हणटा ती प्राप्त जाल्ली. सो तें भरभराहट केवल भांगार न्हय म्हणून आनी प्रकट जातलें कसली ती शक्ती. थंय ऐक्य जावन असो विष्णू सांगा ती सृष्टी करतल ती शक्ती. बी केअरफूल वेन यू डील विथ हर. कळ्ळें? नथींग दॅट वी कॅन मॅनिप्युलेट ऑर यूज ओनली टू आवर एडवांटेज. आमगेल एडवांटेज सुद्दां कसलें आमकां गोतना. आमी डिसायड करून आमगेले एक लिस्ट पेटयल्यार यार डिमांड्स फस्टचेंची ह्या जल्मांत न्ही आनी कितले जल्मांत की म्हणून तिगलेंच आवाहन करूं. श्रियं दिशतु हे सागर संभवायाः, श्रियं मे दिशतु म्हाका सन्मार्गार लाई. आनी द गूड फॉर्च्यून म्हणटा ती प्रिय न्ही, तात्कालिक एक सुख मात्र न्ही, खंयच्यान की फस्ट संभावना आसा एक श्रेय प्रदान करी. थंय धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ संपन्न जावचें हांगा लक्षण. केवल एक ज्ञाना खातीर मात्र प्रार्थना न्हय म्हणूच हाजे पाठ करतात लोक. एक आर्थीक समृद्धी सुद्दां येवंका म्हणून विष्णू सहस्रनाम आसा आनी मागीर ॲड करता ती. सा मे दृष्टिः श्रियं दिशतु सागर संभवायाः. आनी तुमी चिंतन करा ती मुग्धा मोहर कसले एक सौंदर्य आसा, कसले एक लालित्य आसा, कसले एक सभ्यता इत्यादी आसा. मागीर आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुंदम आनंदकंदम अनिमेषमनंगतंत्रम मुकुंदम आकेकरस्थित कनीनिक पक्ष्मनेत्रम भूत्यै भवेन् मम भुजंगशयांगनायाः. भुजंगशया अंगनायाः. भुजंगशाही कोण? विष्णू. तागेल अंगना, तागेल पत्नी जावन आशिल्ली महालक्ष्मी. परत तिगलें म्हूण येता आसा भुजंगशयांग अंगनायाः. तिगल दृश्टी म्हजेर आसो कल्याक भूत्यै भवेन मम. भूती मेळ्ळो एक आर्थीक असो ह्या जिवनान सुद्दां एक सुख शांती समृद्धी यश म्हणटा ती तें प्राप्त जावो म्हण हांव प्रार्थना करता. तिगेल दृश्टी पडल्यार पुरो. बडे स्वामीजी म्हणटाले अशें न्ही गेले ते कटाक्ष 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 कल्याक आसा आसलें. अशी पळय डायरेक्ट पळयल्यार जोडून वतलो अनधिकार आसल्यार और एकदम ज्ञान जातलें, अधिकार ना. सो दृश्टी मात्र पुरो. दी
इंटिमेशन्स ऑफ स्पिरिच्युअल स्प्लेंडर म्हणटा ती जिवनांत येवंका पयलें. सो द होल एक तयारी जावंका साधकाल जिवनांत तूं, नाजाल्यार ह्याचे रगड्यान तूं शिरकला. वैनवाधिकारूय जावंका नवें, अवतारी जावन आशिल्लो सुद्दांय रामकृष्ण परमहंसान गेले. नरेनाला आमी दृश्टांत दिता ती, नरेंद्रनाथ म्हणून तो आशिल्लो. भयंकर त्रास आशिल्लो जिवनांत. एक मस्त घारा अव्यवस्थ जालेली, आपणालें म्हूण लोक दूर दवरता आशिल्ले, सगळें पोल खोल जालें. ओहो प्रिती आपणालें सण म्हणून भयंकर त्रास जालेलो. तांतूं एक विरक्ती आयली. अवतारी नराज एक अवतरण प्रकट करचें आशिल्लें. कसलें ना कल केलें. हॅव यू सीन गॉड म्हूण सगळ्यांक वचून निम घेताले, डिंग मारताले. गॉड इज लायक दॅट कोण. रामकृष्ण परमहंसान मात्र येस, आनी आय सी हिम मोर क्लियरली दॅन आय सी यू. पयलीं ताजें ध्यान जाता आनी मागीर हें एक सृश्टीचें. ही गली दृश्टी तशीची, महालक्ष्मीली तशीची. परत परत विष्णू पळयत आसतना हेंच मगल अधिष्ठान म्हूण सम गोत आसा, आनी ही मगल लीला अपांग लीला म्हणूय गोत आसा. तांतूं समची खंयचें सत्य खंयचें तात्कालीक म्हूण तिका गोत आसत. म्हणून ती तशी दृश्टी जाय म्हूण आमी प्रार्थना करता ती. हांतूंच बर जावो हेंची शाश्वत म्हणून साधक केन्नाय स्विकार करना. अर्थ जाता स्वय तात्कालीक हें म्हत्व आसा हाजें. हांतूं पयशे ना जाल्यार ह्या जिवनांत दुख्ख स्वास्थ्य जावंका, अर्थ जावंका, चतुर्वेद पुरुष एटलिस्ट 3 पुरुषार्थ सिद्ध जावंका ती. बट हें सिद्ध जाल्यार सुद्दां हांव अपूर्ण जीव भावांत अपूर्णच व्हरतां. सो मगल सुद्दां दृश्टी विष्णूचेर आसका, अधिष्ठानाचेर वचका, तावळी श्रियम म्हणटा ती प्राप्त जाता. तशी नरेनाक मागीर सेवेंत वचना फुडें एकन पांयाने लकयना फुडें तागेलो अनुभव सूर जालो अखंड रुपाचो. तावळी तो भिल्लो हें कल जाता एवरीथींग इज डिसपियरींग. शुद्ध अहम शिवोहम आंत वता असो तयारी ना आशिल्ली. कल करता असतो म्हूण वदरूंच्या सूर केलो. हांसून बंद करेल तो अनुभव श्री रामकृष्ण परमहंसांनी सांगून आजून एक वेळ आसा, तयारी जायनी. आख्यायिका ते गोतच तुमकां. सो तशी एक ही दृश्टी प्राप्त करूंक इन इट्स टोटॅलिटी म्हणटा ती प्राप्त करूंक जाय अधिकार जावंका. ऑन दॅट पाथ मे आय बी लेड इज दी कॉन्स्टंट प्रार्थना. आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुंदम. अधिगम्य मुदा खुशीने मुदा मुकुंदम अधिगम्य तल्या वचून महालक्ष्मी है. आमीलिताक्ष अत कंप्लीट उद्घाटित अक्ष. आनंदकंदम मुकुंदम अनिमेशम. निमेश उन्मेष. निमेश में दोळ बंद करचे, उन्मेष में उद्घाटित करचे. अनिमेश मेरी अनवेवरिंग, अनफॉल्टरिंग, अनब्लिंकिंग म्हणटा ते. आतां समाची डायरेक्ट दृश्टी मुकुंदाचेर आसा. अनिमेशम अनंगतंत्रम. हांगा इच्छाशक्तीचे पयले प्रकटनात सांगता आसा ती अनंगम कामदेव. तंतुनिष्णात मेरी इच्छाशक्तीचे स्रोत जावन आशिल्लो मुकुंदम. ताजेर फुल दृश्टी पडल्यात महालक्ष्मीली. मुदा मुकुंदम अधिगम्य. आकेकरस्थित कनीनिक पक्ष्मनेत्रम. आकेकर साइड म्हणटा ती कनीनिकम प्यूपिल एट द साइड में एक साइड आस निरंतर आयदर डायरेक्ट पळयत आस अथवा ऑलवेज दे पेरिफेरियल विजनान इज नेवर लॉस्ट साइट ऑफ. तशी मुकुंदाचेरी कोणाल दृश्टी आस तिगल ती दृश्टी पक्ष्मनेत्रम भूत्यै भवेन मम भुजंग शयांगनायाः. तशी महालक्ष्मी दृश्टी म्हजेर केन्नाय आसो. अगोर हांगा एम्फसिस येता आसा. अपांग लिला करता वय ताजो अनुभव म्हाका दुख्खांत जाता आसा. सृश्टी केल्ल्या आपणा स्वरूप विस्मरण जाल्ल्या तुगल कशी एकाद पंथा कंप्लीट एक फोकस म्हणटा ती अनिमेश जावन तुगल दृश्टी विष्णूचेर व्हरता. तशी म्हाका बोध जावो आपणाला आत्मस्वरूपाचे हे देवी म्हणूची प्रार्थना करताची. भूत्यै भवेन मम भुजंग शयांगनायाः. कारण जावो भूती प्रदान करूंक.
मग एकलेप जिवनांत बरेपण जालें, समृद्धी सुद्दां मेळ्ळी, ते अनुग्रहानेच मेळका. हट थंय चलतस. अनुग्रहान मेळका महापुरुशात करना म्हण न्ही, बट हें इतलें पुरतें तें एक समाधान जाल्ल्यार मनाक मगल बुद्धी कलस विष्णू चिंतनान तूं समर्थ जातली, विक्षेप कमी जातलो म्हण तशी प्रार्थना करून आमी कशी प्रसाद रुपेण म्हणटा ती प्रसाद मेरी ते मेळ्ळेली खुशी आनी कोण दिल्ल्या तें अनुभव करून आनी खुशी. सो तो तशी भूती आमगे जिवनांत यावो. भुजंग शयांग नाया तिगल दृष्टीमिती आमकां भूती सुद्दां प्रदान जावो म्हण ही प्रार्थना. कळतच वय अत्यंत सूक्ष्म. सगळे दृश्टीन तूं भय, प्रीती, द्वेष आनी सगळं प्रकट जात खंय. अशी श्लोक घेतना सुमार लोकांगे दृश्टीन तर कंप्लीट बिविल्डरमेंट दिसता. तक्कल म्हणटात की कळ्ळें क्लियर तूं सांग. तो भाव गोत नाशिल्लो रिशिवर्यांक. आय विल हॅव टू ॲड दॅट. कल म्हणचें विस्मय म्हण येता. अत्यंत सूक्ष्म हें दोनी तिनी फंत करना पूण हगूर हगूर हाजी प्रौढता कळू जातली. अत्यंत लौकीक दृश्टांत खंयच्या स्तरार जातस. जस्ट इच्छा शक्ती. आय थिंक बँगलोर आमी म्हणलेलें रक्षण करी म्हूण सांगतना हे राक्षसांगेल शक्ती आसा ती नाग तांगेल हनन करी आपणाल रक्षण करी. कल अर्थ ताचो नागभूषण जावन असो ईश्वरू. सूक्ष्म स्तरारी जपन करतना मंत्र घेवन करतना क्रिया सूर जायना थंय. देर इज नो क्रिया फिजिकली मुवमेंट्स ना ती. ॲट द मोस्ट चिकेची कळ्ळ्यारी एक पटपट पटपट स्कॅन जाता. पॉस्चर समज वय ब्रीदिंग समज चलतस नवं देन अगेन दी अटेंशन कम्स बॅक ऑन द मंत्र. सो थंय कल्लस मानसीक मंत्र आनी तीव्र एक कनेक्ट जावचें. ताजो आनंद येवच्या सूर जाता. ते आनंदान तूं नाद अनुसंधान जालेल मिती साधकाल मन मुग्ध जाता. त्या स्तरारी क्रियांत प्रकट जावचे पयलें पूर्व जन्माचे सो ह्या जन्माचे सो वायट बरे संस्कार प्रस्फुटीत जाता. ती ते प्रस्फुटन जातना ते इच्छा व्यक्त जावन दृढ जावन क्रियान्वित जाता. ते इच्छा उत्पन्न जातनाची ते मंत्रा बलाने अशिव इच्छा असल्यारी थंयची जोळण वचो म्हणून प्रार्थना करता ती. हें आमी सांगिल्लें. कळत सर. सो जिवाल एक स्तरारी ह्या सूक्ष्म स्तरारी ही लीला जातस. खंयकी एक विष्णू लोकांतू सृश्टीच आदी म्हूण लेखू नाका ती आपणाल हृदयान सुद्दां ही लीला चलतस. ईश्वर सर्वभूतानां हृदयेशेर्जुन तिष्ठती. ते अखंड चैतन्य आपणाल हृदयांतूय आस. इट्स लोकलायज्ड बिकॉज आय एम लोकलायज्ड. जीव भावान तूं हांव हें हांव कोणें म्हणा. अहम ब्रह्मास्मी म्हळ्यार सुद्दां जाल्यार आत्तां अहंकार आशिल्ले कडेन दॅट इज आवर पॉयंट ऑफ कॉन्टॅक्ट अनफॉर्च्युनेटली. सो अहंकार सोडून देव दर्शन करूं जायना. अहंकार म्हणलेलींच हांव म्हणची. बट हांव अमूक हांव अशी हांव इतलें केलेलें देवान अनुग्रह करनी म्हजेर देव अनुग्रह करता तशी घेवन हांव असं हें सोडची प्रक्रिया. बट स्टील दॅट अहम इज स्टील देर. सो ते अहंकार घेवन तांचो शुद्धीकरण करताची आमी थंयची देवाला अनुभव करूंक आमी प्रयत्न करतास. ती थंय एक विराट स्तरारी ही लीला चलतस म्हूण जाल्यार सुद्दां आमगेल्या हृदयान सुद्दां जातस. मज्जांत इच्छा प्रकट करतली हीच देवी. मज्जांत मार इच्छा घेवन ओ हें म्हाका जाय म्हणटली शक्ती हीची.
आनी मागीर तशीची क्रिया तूं म्हाका प्रेरीत करतल शक्ती सुद्दां हीची ही साधना. महालक्ष्मी सुद्दां ही अपांग लीला म्हूण सृश्टी करता जाल्यार तिगल दृश्टी परत परत विष्णूचेर वता आसता. हो म्हगेलो आय बिलोंग टू दीस, हें म्हगेल अधिश्ठान म्हूण तें केन्नाय विस्मरण जायना. तशी सुद्दां साधकू एक कर्म करतना, सेवा करतना सुद्दां शुद्धी हाडचे प्रयत्न करतना शी हॅज टू टेक रिकोर्स टू दीस. ही प्रेरणा खंय थान येतस म्हाका मार्गदर्शन मेळ्ळ्या. बट तत्त कार्य करतना तांतू फोकस आसता. जर परत चिक्के डिस्टन्स युअर सेल्फ, एम आय गोईंग करेक्टली, हे सेवा जातास की इगो ट्रिप्स इत्यादी इत्यादी म्हणून चिक्के एक कॉशन हाडलेली तावळी ही शक्ती प्रेरीत करतस तूंच न्हू म्हाका प्रेरणा दिता म्हूण म्हणचीक सामर्थ्य येता. दॅट स्कील हॅज टू बी डेवलप्ड आनी जाता. सो तांतू मागीर आमी म्हणलेलें मंत्र जपाचें एक सामर्थ्य आसा, मंत्रांत तूं शक्ती आसा. ती इच्छा फर्स्ट कट क्लेन्जिंग तीच करता ती मंत्रशक्ती आनी बर संकल्पांक ची सिद्ध जावच्याक सोडता टू डेवलप, टू फ्रक्टिफाय इन टू रियल डिझायर्स. एंड येस, आय मस्ट डू इट कन्विक्शन एंड देन दी एक्चुअल काम करचें. सो कशी एक अलौकीक स्तरारी शंकराचार्यांनी हें वर्णन केल्या तें आमगेल दैनंदीन जिवनांत सुद्दां हाडचे आमी प्रयत्न करता ती कोरका आनी साध्य जाता. एकात पण जावच्या फाव आसा आनी एक पण जावच्या फाव आसा. हगूर दॅट कन्विक्शन कम्स. आय कॅन ऑलमोस्ट नाव वेन आय लूक बॅक हें एक दोन ऑप्शन्स आशिल्ली, बट एक तो शिवसंकल्प सिद्ध जालो. दॅट केम आउट विथ स्ट्रेंथ. वंडरफूल. हें ते शक्तील मार्गदर्शन आनी माय कमिटमेंट टू इट. गुरु सेवा म्हणटा ती. गुरूंक जाय तें हांव करतां, तदनुसार करतां. अहंकार घेवन म्हाका करचना, न रडयोवन गेल्या आपणाक म्हूण तशें म्हणटा ती. ते क्रियान्वीत जातना सुद्दां ऑल दीज थिंग्स वील कम इन टू प्ले इन युअर लायफ. सो त्या स्तरार सुद्दां हाडका पडटा हें स्तोत्र चिंतन करतना. आज इतलें दवरया. आनी तुकले अस्पश्ट असल्यार नेक्स्ट टायम निमगू येदा आमी शीघ्र घेता आसा ती मागीर चिके सिंपल जाता. हें इनिशियल हान तूं चिके वांटशें दिसू फाव आसा ती. धर्म अर्थ काम पुरुषार्थ सिद्ध करचें. भोग जावं का म्हूण हकक येवन घेतलें मागीर कल करचें पिडा जावन दिसता तशी सुद्दां न्ही. जिवनांत एक समृद्धी आयल्या सुद्दां मंगलता श्रियन दिशतू म्हूण सांगल्या. तशी दी सामर्थ्य सुद्दां दी म्हूण सांगल्या. यू नो हाव इट इम्पॉर्टंट इट इज. एक म्हणटा पयशे चड जालेले पेटाक कशी घोटाळे सुरू जाता, कॉम्प्लेक्सीस सुरू जाता ती तशी सण खंय की वता गाडी. सो प्रार्थना करतना सुद्दां आमी प्रार्थना करता ती बरेपण जावं का, बट समथींग आय कॅन सस्टेन एंड वीच इज मिनींगफूल इन माय लायफ. इकली दारिद्र्य आसूनच जर ती समृद्धी सुद्दां एक भार जावन बसून आसा, ज्ञान सुद्दां भार जावन बसता तशी नाका. समृद्धी सुद्दां एक मंगलता हाडा. येस, वॉट एवर एक बरं काम करचें आसा आय कॅन अचीव, आय कॅन डू. तें सॅटिस्फॅक्शन सुद्दां यावा म्हणून धर्म अर्थ काम पुरुषार्थ सिद्ध करचे प्रार्थना केलेलं सांगा. ह्या वटूल प्रार्थनेन सिद्ध जाता. ह्या पाठा श्लोक स्तोत्राचे पाठ केल्यार इतलें ताजें वैभव कलमांत अत्यंत सूक्ष्म चिंतन आसा आनी मार्गदर्शन सुद्दां मेळटा आध्यात्मीक पथारी. म्हणूची मोक्ष पुरुषार्थ सुद्दां महालक्ष्मीला अनुग्रह मोक्ष पुरुषार्थ सिद्ध जाताची. बट ताची तयारी भरपूर एक प्रधान कोण वर प्रधान कोण दितली ती तशी तिगल आमी चिंतन केलें. तिगलें आनी तिगल दृश्टीचें हांगा देवील रुपाचें वर्णन ना, दृश्टीचेरीच आसा. आसता न्हू महत्व.
दैवान शक्ती आणि जीव हे तीन विंगड विंगड म्हणून दिसता हांगा विष्णू महालक्ष्मी दृश्टी परत परत दोन्ही दिक्कांनी सृष्टी करच्यान तूं आनी परत विष्णूचेरी आनी सृष्टी केल्लेल्यान तूं अहम म्हणून थंय आसा आनी तूं हें शुद्ध अहम देवील अहम विष्णूल अहम थंय ऐक्य जाता म्हणून ते तितले एक रस प्रकट केला हांगा ह्या श्लोकांत. आज खंयच करुया विश्वमूल से तांगेलें स्मरण करुया. विश्वमूल से स्पंदित हो घन महामौन ने जन्म लिया था. विश्वमूल से स्पंदित हो घन महामौन ने जन्म लिया था. शंकर ने अवतार लिया था. विश्वमूल से स्पंदित हो घन महामौन ने जन्म लिया था. शंकर ने अवतार लिया था. तीर्थों को करके संस्कारित. तीर्थों को करके संस्कारित. मठ मंदिर करके संस्थापित. मठ मंदिर करके संस्थापित. जन जीवन उज्जीवित करने. जन जीवन उज्जीवित करने. यति कुल का उद्धार किया था. यति कुल का श्रुति मत का
मन को दुलरा कर, हर दुख ते मन को दुलरा कर, चौक द्वार घर आंगन जा जा, चौक द्वार घर आंगन जा जा, अमित अनाविल प्यार दिया था, अमित अनाविल प्यार दिया था, अद्वैत भक्ति चित्त दिया था, अद्वैत भक्ति चित्त दिया था, विश्वमूल से स्पंदित हो घन महामौन ने जन्म लिया था, शंकर ने अवतार लिया था, प्रस्थानत्रय भाष्य बनाकर, प्रस्थानत्रय भाष्य बनाकर, परिक्रमण त्रय भारत का कर, परिक्रमण त्रय भारत का कर, शुष्क शून्य शंकित मानव को, शुष्क शून्य शंकित मानव को, निःश्रेयस का मार्ग दिया था, संवित पद का लक्ष्य दिया था, संवित पद का लक्ष्य दिया था, विश्वमूल से स्पंदित हो घन महामौन ने जन्म लिया था, शंकर ने अवतार लिया था, शंकर ने अवतार लिया था, प्रकाशमानां प्रथमे प्रयाणे प्रतिप्रयाणेऽप्यमृतायमानाम्
अन्तः पदव्याम् अनुसञ्चरन्ति आनन्दरूपाम् अबलां प्रपद्ये आनन्दरूपाम् अबलां प्रपद्ये ऐं ह्रीं श्रीं गुरुभ्यो नमः। 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 गुह्यगोत्रीत्वं गृहाणास्मत्कृतं जपं सिद्धिर्भवतु मे देवी त्वत्प्रसादां महेश्वरी। भवानी शङ्कर मम शरणं भवानी शङ्कर मम शरणं भवानी शङ्कर मम शरणम्। नन्दन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्थाशाम्भवीमेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। महादेव महादेव महादेव। अलौकिक हैं स्तोत्र हगूर प्रवेश जाता मुखालपंत परत वी कॅन गो थ्रू द फर्स्ट 3 आणि हगूर मुखारवच्या मागीरची काही सरळ जाता ती एक मन बुद्धी सहसा ग्रहण करणं हे सूक्ष्म विषयांक म्हणून विचार करून हे स्तोत्राची रचना केलेली म्हणून नाही त्या आनंदाचा अनुभव करताची आपणाला आराध्य देवता विष्णू कृष्ण स्मरण करून प्रार्थन केलेले आदिशंकराचार्यांनी जीव भावांतो आणि त्या स्तरारी जस्ट ते एक प्रकटन सृष्टीच्या
आमामनन्ति मुनयः प्रकृतिं पुराणीं विद्येति यां श्रुतिरहस्यविदो वदन्ति ताम् अर्धपल्लवितशङ्कररूपमुद्रां देवीं शरणं प्रपद्ये. थंय दृष्टी म्हणणे अर्धपल्लवित अर्धविकसित जाल्लें एक कमळ आसा ते शंकर रूप मुद्राच ती आपणांतूच आसा, ध्यानांत आसा ईश्वरू निर्गुण निराकार जावन आसा, एक इच्छा जावन आतां सृष्टिकोचें प्रकटन अर्धपल्लव तीच देवी. तिका प्रकृती म्हणटा ती. हें सगळें सृश्टी करतल प्रकृती. आमनंती मुनयः ऋषिवर्य प्रकृती म्हणूच न्हू हें सगळें आमकां प्राप्त जालें. विद्या इति यां श्रुतिरहस्यविदो वदन्ति वेदांत चिंतन करतले त्या शक्तीकची ब्रह्मविद्या स्वरूपिणी म्हणून स्वीकार करता ती. ती इच्छा शक्ती प्रकट जाता आसा तिगल आराधन केल्यार ती आपणाल अधिष्ठानाक आमकां व्हरता कलमा तिगल दृश्टी सदा मुकुंदाल तांडारी पडता आसा. तें विसरना ती. कळता हें सूक्ष्म खंय की तीन तीन विंगड विंगड म्हूण दिसता. ब्रिंग इट ऑल टुगेदर आनी तें रस जावं का इंटलेक्चुअली कंपार्टमेंटलायज करून एनालायज करूं वचल्यार हाच अर्थ जावचें ना. अत्यंत सूक्ष्म चिंतन म्हणून तें इतलें एक रस श्रृंगार रस सुद्दां व्यक्त करून हें प्रकट केल्या. त्या स्तरार आमगे जिवनांत सुद्दां घटीत जाता आसा ती एक मादकता. शिव स्पर्श जातना विष्णू स्पर्श जातना आनंदाचा आपणा आत्म्याचे एक अनुभव जातना त्याची एक शक्तीला आमी आराधन करता आसा ती सृष्टी स्थिती लय करतली. बट इट इज नेवर नॉट कॉन्शियस ऑफ दी अधिष्ठान. सो तिगल आराधन करतना जीवनांत एक समृद्धी सुख शांती प्राप्त जावो एंड आमगेल दृष्टी सुद्दां ते अधिष्ठानादिकान वचो. हें अहंकारग्रस्त एक विशय चिंतन मात्र सुट्टो अधिष्ठान केल्लें ताजे दिकान वचो आनी सर्वतो भावेन थंयच लीन जावो म्हूण ही प्रार्थना करताची हें आमी श्लोकाचें चिंतन करता ती. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव.